पोहरादेवीत रामनवमी निमित्त आज महोत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी पोहरादेवीत दर्शनासाठी येणार। फडणवीसांच्या हस्ते शासकीय पूजा होणार। अहिल्यानगरच्या निवासामध्ये श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेत नागरिकांची मोठी गर्दी। बीडच्या आष्टीतील दादेगावमध्ये रामनवमी निमित्त पालखी सोहळ्यात आमदार सुरेश धस सहभागी। धस यांनी यावेळी सोहळ्यात सहभागी होऊन ढोल वाजवला। आष्टीत दरवर्षी श्रीराम नवमी उत्साहात साजरी होते। गजानन महाराज मंदिर आज रात्रभर खुलं राहणार। राज्यभरातून येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी संस्थांचा मोठा निर्णय। शेगाव मंदिरात रामनवमीचा उत्सव। म्हाड्याच्या कुरडूत नागनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। फलटणच्या अभिजित पवारांचा सर्जा आणि मोडक याचा कॉकटेल ठरला विजेता। स्पर्धेत राज्यभरातील विविध भागातील शेकडो बैलगाडा मालक सहभागी। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन। मंदिरातील विकास कामांची शिवेंद्रराजेंकडून पाहणी। मंदिर समितीच्या वतीनं शिवेंद्रराजेंचा सत्कार। मार्चच्या बजेटमध्ये मला काही देता आलं नाही। जूनमध्ये पाहिजे तेवढ्या कामाचा पाऊस पाडणार। पंढरपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचं वक्तव्य। संजय गायकवाडांच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचं पत्र। अज्ञाताकडून गायकवाडांना सावध करणारं पत्र। यापूर्वीही अशीच 2 पत्र आल्याची माहिती। आमदार संजय गायकवाडांकडून कारवाईची मागणी। वाळू माफियांनी घातलेल्या उच्छादाकडे लक्ष देण्याची गरज नाही। राधाकृष्ण विखे पाटलांचं वाळू माफियांसंदर्भातलं वक्तव्य चर्चेत। विजयसिंह मोहिते पाटलांनी पिलीव भागाचं पाणी घालवलं। माजी मंत्री विजयसिंह मोहितेंवर शहाजीबापू पाटलांचा निशाणा। सोलापुरात पाण्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता। गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून अपघातग्रस्ताची मदत। खेड दापोली महामार्गावर एका व्यक्तीचा अपघात। योगेश कदमांनी आपल्या वाहनातून जखमीला रुग्णालयात नेलं। संजय शिरसाटांकडून फारोळामधील जलवाहिनीच्या कामाची पाहणी। परिसरातील पाण्याच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांनाही आदेश। साई भक्तांना त्रास देणाऱ्या भिक्षुकांविरोधात पोलिसांची कारवाई। भिक्षुकांमधील एका व्यक्तीकडून इस्रोमध्ये काम केल्याचा दावा। इस्रोचा अधिकारी असून बॅग हरवली असं सांगत पैसे मागायचा। अवकाळी पावसाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका। पेण तालुक्यातील जावळी गावात घरांचं मोठं नुकसान। पावसानं मोठी दाणादाण। घरांची पडझड, पत्रेही उडाले। जळगावातील निलंबित पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात घेण्याबाबत हालचाली सुरू। पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात घेण्याबाबत निर्णय घेणार। 15 ते 25 एप्रिल दरम्यान जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया होणार। लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती। डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी। पोलिसांनी रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलं। बीड मस्जिद स्फोट प्रकरणात UAPA कलम लावलं। दहशतवादी कृत्य। 2 धर्मातील शांतता भंग करण्याचं कलम लावलं। बीडच्या अर्धा मसला गावात 2 तरुणांनी मस्जिदमध्ये स्फोट घडवला होता। वन विभागाचे अधिकारी स्वतःला न्यायालयापेक्षा मोठं समजतात का? प्रसिद्धीपत्रक काढून वन विभागानं न्यायालयाचा अवमान केला। खोक्या भोसलेचे वकील अॅडव्होकेट अंकुश कांबळेंचा आरोप। तर वन विभाग अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचीही माहिती। माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूनं। पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कोर्टानं कायम ठेवला। धनंजय मुंडेंना आव्हान याचिका फेटाळत कोर्टाचा मोठा दणका। निकालामुळे धनंजय मुंडे तोंडावर पडले। मी 11 तारखेला आमच्या लग्नाचे फोटो शेअर करणार। माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। 6 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार। करुणा मुंडेंचा दावा। मुंडे यांनी लज्जा ठेवली पाहिजे। करुणा मुंडेंच्या आरोपावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। स्त्री म्हणून वाटतं की एका बाईच्या लढ्याला यश येतंय। धनंजय मुंडे इतकी वर्ष खोटं बोलले। जे खोटं ॲफिडेव्हिट दिलं त्यामुळे त्यांना न्यायालयानं झटका दिलाच पाहिजे। त्यांची आमदारकीही रद्द झाली पाहिजे। अंजली दमानी यांची मागणी। कोकाटेंच्या विधानावर अजितदादा अनभिज्ञ। कोकाटे नेमकं काय बोलले माहीत नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुड्यानी लग्न करतात। कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर सुनील केदार राहुल गांधींना 24 तासांमध्ये काढलं होतं। मात्र कोकाटे लाडके मंत्री असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका। जनतेशी नाळ तुटली तर आम्ही विधानसभेतही निवडून येणार नाही। जनतेशी कनेक्ट राहणं नेत्यांचं मुख्य काम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर माणिकराव कोकाटेंनी भांग पिऊन विधानं करू नये। बच्चू कडूंचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा। शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडे करतात असं कोकाटेंनी केलं होतं वक्तव्य। कोकाटे काय बोलले माहीत नाही, पण शेतकऱ्यांची माफी मागू, नुकसानीचे सर्वे करून योग्य ती मदत देऊ, बावनकुळेंची प्रतिक्रिया।
राजकीय सारवासारव करण्यासाठी अमित शहा रायगडावर येणार, सोलापूरकर आणि कोरटकर सारख्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. एकदाच निवडून आलेल्यांनी मला फुकटचे सल्ले देऊ नयेत, अजित पवारांचं हर्षवर्धन सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर. अजित पवारांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला, सपकाळ यांनी अजित पवारांवर केली होती टीका. कितीही प्रयत्न केले तरी सत्याचा आवाज दडपता येत नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. अनिल देशमुखांच्या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे असल्याचाही दावा. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात हायकोर्टात जाणार, राष्ट्रवादीच्या प्रशांत जगतापांची भूमिका. मराठी भाषेसाठी आता मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर. मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया, ज्यांना मराठी बोलायला येत नाही त्यांना आम्ही शिकवू, बॅनरवर उल्लेख. बुक माय शोचा कुणाल कामराला मोठा धक्का. राहुल कनाल यांच्या पत्रानंतर कामराच्या शोच्या तिकीट विक्री आणि प्रमोशन थांबवलं. रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतपिकांचं नुकसान भरपाई देण्याची ठाकरे गटाची मागणी. डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. सुरेंद्र पाटील विरोधात मानपाडा रामनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचे 2 गुन्हे दाखल. अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंदकर यांच्यावरील आरोप सिद्ध. कुंदन भंडारी आणि महेश पाटीलही शिक्षेस पात्र, तर पुराव्याअभावी राजेश पाटीलची निर्दोष मुक्तता. सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत 2 शाळकरी मुलींचा मृत्यू, तर एकीची प्रकृती गंभीर. दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांसह स्थानिकांचा आरोप. खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली कुटुंबियांची भेट. नाशकात पार पडला एक अनोखा मेळावा. नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन. या संमेलनात पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन मांडल्या आपल्या समस्या. मिठी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी 19 वर्षात 1650 कोटींचा खर्च. मात्र मिठी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून अद्यापही मुक्त नाही. यंदाच्या पावसाळ्यात मिठी चित्र स्पष्ट होणार. मलबार हिलमधील निसर्ग उन्नत मार्गाच्या खर्चात वाढ. मूळ प्रकल्पाचा खर्च 12 कोटींवरून 25 कोटी झाला. मुंबईच्या कोस्टल रोडवर मे अखेरपर्यंत सायकलसाठी वेगळा ट्रॅक तयार केला जाणार. महापालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असूनही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू. लोणावळ्यातील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय. पुणे पालिकेनं बसवलेल्या पाण्याच्या मीटरची नागरिकांकडून पाणीपट्टी घ्यावी असा प्रस्ताव तयार करून स्थायी समिती समोर ठेवा. पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना. पुण्याच्या भोर शहरातील रामबागमध्ये रस्त्याचं काम करताना पाईपलाईन फुटली. 10 दिवसांपासून परिसरातील पाणीपुरवठा बंद. पाईपलाईन दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. बदलापुरात 19 वर्ष तरुणाकडून 13 वर्ष मुलीचा विनयभंग. बदलापूर पोलिसांकडून तरुणाला अटक. नाशिकमध्ये अवैध सावकारी प्रकरणी मोठी कारवाई. शहरातील 13 जणांच्या चौकशीत 8 जणांकडे अवैध सावकारीचे पुरावे सापडले. पोलिसांकडून 8 जणांवर गुन्हा दाखल. अवैध सावकारी करणाऱ्यांकडून 32 लाखांसह परदेशी चलन जप्त. शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी 2 जणांना अटक. शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात बापलेकाची हत्या. दरोड्याच्या उद्देशानं हे हत्याकांड झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न. नांदेडमधील ट्रॅक्टर दुर्घटना प्रकरणातील चालक आणि शेतमालकाला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. ट्रॅक्टर दुर्घटनेत 7 महिलांचा मृत्यू. बुलढाण्यातील खामगाव शेगाव रोडवर अपघातग्रस्त गाडीत 2 पोती भरून रोकड आढळली. 4 चाकी आणि दुचाकी गाडीचा अपघात. 1 जण जखमी. शेगाव पोलिसांकडून सापडलेल्या पैशांचा तपास सुरू. पुण्यात बेकायदा बांधकाम प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांकडून अटक. बेकायदा बांधकाम केल्यानं महापालिकेकडून फिर्याद दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते.